कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही. टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा, नाही तर वाजूच नका. आता ते खर्चाचा विषय आहे ना, आणि अजून 2-3 दिवस सप्ताह करायचा. मग एवढा खर्च आज झाल्या उद्या काय करावं, त्याच्यामुळे जपून ठेवा. विठाला विठाला ही माँसाहेब जिजाऊची कृपा आहे. लक्षात ठेवा, स्वराज्य मिळालं शिवाजी महाराजापेक्षा जास्त माँसाहेब जिजाऊची कृपा आहे. लक्षात ठेवा, घडवलं लेकराला तसं. मग लहानपणापासून आपल्या लेकरावर आपण संस्कार दिले पाहिजे का नाही. एक बोलू, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर त्या कारीला सुद्धा शोभा नाही आहे. पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे ना. नुसता शिकलेला माणूस जगाचं कल्याण नाही करू शकत, नुसता शिकलेला मोठा घोटाळा करू शकतो. गोरगरिबाकून मोठा घोटाळा होत नाही. शेतकरी माणसं मोठा घोटाळा करत नाहीत ना. शेतकऱ्याचा करून करून किती मोठा घोटाळा, कापसात पाणी टाकणे. बस ज्याचा आयुष्यातला सगळ्यात मोठा घोटाळा 2-3 हांड्याचा पाण्याचा बस. हे लोक बँका हॅक करतात. ही बुद्धिवान माणसाची लक्षणं आहेत. बँक हॅक करावी, आपल्या अकाउंटमध्ये पैसे उडवावे, हे गरीबाला कळतं, अनपडला कळतं नाही. हे बुद्धिवानाचं काम आहे. म्हणून नुसता शिकलेला या जगाचं कल्याण नाही करू शकत. शिक्षेबरोबर दीक्षेची ज्याला जोड आहे तो या जगाचं कल्याण करू शकतो. महाराज लक्षात ठेवा. मग गरज आहे आपल्या लेकरावर संस्काराची. मग आपण आपल्या लेकरांवर संस्कार टाकले पाहिजे ना. आणि संस्कार कोण्या मॉलमध्ये विकत मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लेकराला धरून मंडपात कीर्तनाच्या आणावं लागेल. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळा नमाज पठण करायला जातं. त्याची माय त्याचा बाप त्याच्या डोक्यात गोल टोपी घालतो, हाताला धरून मस्जिदमध्ये घेऊन जातो. आपल्या लेकराला आपण कीर्तनाला आणलं पाहिजे. काय नाही तुम्ही माणसाला अभ्यास चालू आहे, काय याचा अभ्यास, पुस्तकाच्या आतून मोबाईल धरताना अभ्यास काय आहे. 2 तास अभ्यास राहू द्या, पण कीर्तनाला घेऊन या. गरज आहे महाराज. आज कीर्तन ही ऊर्जा देणारी आहे. जीवनभर आपल्या पोरांना आपल्याला आई आणि बाप म्हणून सांभाळावा अपेक्षा असेल तर वारकरी संप्रदायाच्या संस्काराची गरज आहे. विठाला विठाला. मग भजन करायचं म्हणजे काय लेकरं बाळ विहिरीत टाकून द्यायचे का महाराज? अजिबात नाही. आसोनी संसारी बोला बोला, जे पाठ आहे ते बोला. सोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी, बाह्या सदा संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी. बरोबर आहे का नाही. ना जग छोडो ना हरी भूलो, ना जग छोड़ो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. आलिप्त कमळ जडी जैसे. कळलं माझं बोलणं. पक्षी येतात आणि आपल्या अंगणातले दाणे टिपतात माया हो, आणि मग तिथंच मुक्कामाला राहतात का उडून जातात, गुंतून राहतात का नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनिया राहती, तैसे असावे संसारी, जो वरी प्राचीनाची दोरी. पक्षी गुंतून राहतात का? पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. बरोबर आहे का नाही. यांनी विकासाच्या मुद्द्यावर कुणीकडे बी जायला पाहिजे. विठाला विठाला. आणि गुंतून राहतच नाही ना महाराज. सांगा, संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का? संसारात कसं राहावं माया हो? दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे राहावं. दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का माय? बोला. नाही, धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केसाला थोडं तरी दही लागलेलं राहतं का? एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते ना, बस बस तसं एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. हां आहे का? माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे. दह्यात पडलेल्या केशासारखं संसारात राहावं. धरलं की अलगद 9 ते 11 कीर्तनाला यावं. कोण आलं कोण गेलं काय गुंतून राहू नये. 9 वाजायला लागले ना, हनुमंतरायाच्या मंदिराकडे गेलं पाहिजे. आपण अलगत आलं पाहिजे, अलगत आलं पाहिजे. पण माणसं संसारात दह्यातल्या केशाप्रमाणे राहत नाहीत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून?
तुटून, सुटून नाही. गुलाच्या भेळीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? तुटून. अर्धा भेलीलाच राहतो. कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्या ह्याला घरी गेल्यावर कळलं, लक्ष देऊन ऐकावं. महाराज सोडतच नाही भेलीला, बरोबर आहे का नाही? मग माणसानं संसारात असं राहावं का? अजिबात नाही. मग देवाला विनंती करा, देवा माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको, तुझ्या चरणावर लागू दे बाबा. देवा माझं मन तुझ्या चरणावर, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. देवाला विनंती करा, माझं मन तुझ्याकडे आलं पाहिजे. बरोबर आहे? गोविंद गोविंद म्हणा, लागलिया छंद मग गोविंद ते काया, भेद नाही देवा रया किंवा तया. मग मनाला देवाकडे पहिलं कारण विषयाच्या संस्कारामुळे येत नाही, दुसरं कारण बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे. बरोबर आहे? हरिपाठ म्हटला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, शिवरात्र आणि एकादश मागं पुढं आली तरी धरली पाहिजे. नाही कळलं का तुम्हाला या वर्षी? बरोबर आहे ना? म्हणा मग बंधनं आवडतात का या मनाला? आज बंधनं नको आहेत ना. काही म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. एखादी बाई म्हणले मी तुमच्या घरातले सगळे कामं करते पण मंगळसूत्र घालणार नाही, मान्यता आहे का तिला? मान्यता आहे का? नाही ना, तिला मान्यता नाही ना. तसं गळ्यात माळ पाहिजे. एक मला म्हणे महाराज लक्ष द्या बरं का, गळ्यात माळ पाहिजे. गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये. अरे एवढ्या छोट्याशा माणसाच्या डोक्यावर 70-80 वर्षाचे माणसं डोकं पायावर डोकं टेकवतात. ही ताकद ही या देहाची नाही, ही ताकद माळीची. ही माळ गळ्यात नसू द्या बरं, तुम्ही किती मोठे असा तुमच्या पायाला हात लावता का कोणी? बोला. ही ताकद माळीची आहे. एक पंढरपूरला गंध विकत घेत होता बघा, आणि ते गंध विकत घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे याची एक्सपायरी डेट काय? 2 डेट असतात ना, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तर गंध विकणारा म्हणे हो ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला गंमत सांगू का? हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढवून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवा, ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेने. प्रमाणे त्याला म्हणून माळ घातली पाहिजे ना. पण हे बंधन आहेत ना, आवडत नाही लोकाला. माळ घालणं आवडत नाही लोकाला. काय म्हणतात 5 नाही 10,000 वर्गणीने, पण माळीबद्दल बोलू नका. बरोबर आहे ना? माळ घालणं नको वाटतं लोकांना. माझी विनंती आहे तुम्हाला, अरे आता आपण माळकरी झालं पाहिजे ना. किती दिवस बिना माळीचं राहता? पण बंधनं आवडत नाही. मला सांगा, सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याचा काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे? बोला. का पक्ष चिन्हाचा वाद आहे? का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे? सासूचं सुनेचं भांडण व्हायचं कारण काय? त्यांचं कारण सोपं आहे. सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं
आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं.